नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, भिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत बारामती कृषी प्रदर्शन 2026 मध्ये. कृषी प्रदर्शनचं तिकीट आपल्याला मिळालं आहे, आतमध्ये प्रवेश करू शकतात. फ्रूट कार आपल्याला इथे दिसते आणि छान गोड मुलं तिथे दिसत आहेत, आपण पाहू शकता. से हाय. टोकन यंत्राविषयी बरीचशी चर्चा चालू आहे, तर आपण पाहूया हे टोकन यंत्र कशा प्रकारे आपण वापरू शकतो, काय आहे आपण सगळं जाणून घेतो. त्याची प्राईस तरी मार्केटमध्ये 7,500-8,000 आहे. आपण कृषी प्रदर्शनमध्ये शेतकऱ्यांसाठी 5,000मध्ये अवेलेबल ठेवलं आहे. हे टोटल 12 दाते आहे. क्लिअर आहे. टोटल 12 दाते प्रत्येक दातामध्येच आहे, त्याचा अंतर आहे. आणि मका, ज्वारी, बाजरी, धन, भुईमूग, परत तूर, मूग, अंड्याची सकाळी सगळं करता येतं. रानात जेवढे आपण पीक करतो आणि सगळे पीक पेरा येतं त्याला टोटल 3 किलोचा धान्याचा डबा आहे. ह्याच्यात 9 व्हाईटवाल्या चकली येतात. प्रत्येक वेळानुसार बदलायचे. रानात आपण ट्रॅक्टरने कापणीसाठी येतो तेव्हा प्रत्येक वेळानुसार कशी चकली बदलतो तशी चकली बदलायची असते. मग आता ह्याच्यामध्ये एक प्रकारचं बी राहणार का? वेगवेगळ्या प्रकारचे पीक टाकता येतात. म्हणजे आता एका वेळी एकच एकच. आणि हे किती आतमध्ये कोणत्या जमीन किती आत जातो? हे कमीत कमी 6 इंच 3 इंच जातं खाली. मकीचं प्रत्येक बी 3 इंच जातं. तर तुम्हाला ह्याचा डिस्टन्स वाढवायचा म्हणला 6 इंच 12 इंच करायचं म्हणलं त्याचे 3 स्क्रू असतात आत. ते काढायचे, त्याला बंद येतं टोपण टाकायचं आणि ते 12 इंच बी पडणार तुम्हाला. 12 इंच 18 इंच कोणत्या जमिनीवर चालते? नाही, सगळ्या जमिनीमध्ये चालतं. फक्त चिखलात चालवायचं नाही. वापच्या दरात पाहिजे फक्त चालवायचं. त्याला काही होत नाही. बघत नाही ते बदलाच्या टायमिंगला. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल कंपनीचा? 99-740-228 तेजरा जळवी. मित्रांनो, ह्या नंबरवरती आपण अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. आपण पाहूया जरा शेणखताविषयी माहिती आपण पाहूया कशा प्रकारे. डायटनी गोल्ड म्हणून एक प्रोडक्ट येतो. पंचेचाळीस शेतकरी अशा पद्धतीने काळं गुरगुरीत अशा पद्धतीने शेणखत बनवायला मदत करतो. त्याच्यामुळे काय फायदा होतो, तुमचं कला जे शेणखत आहे ना ते लगेच लागू व्हायला मदत होते. शेणखत अशा कच्च्या शेणखत त्याच्यामध्ये बिया पण जास्त पावसात ते सगळं गोष्टी सेंद्रिय करून बरी असं किती किंमत आहे, किती त्याचं काय करायचं त्यासाठी टाकायचं. वापरण्याची पद्धत काय आहे, 1 टन शेणखतासाठी 2 किलो पावडर लागतं. 200 लिटर पाणी करायचं. त्या शेणखतामध्ये खड्डे घ्यायचे पाणी जागोला आणि ते 200 लिटरचं पाणी तर टाकायचं. 15 दिवसांनी ओलावा नसेल तर फक्त ओलावा करायचा. आता हे शेतकऱ्यांना कसं परवडण्यासारखं आहे ते सांगा. शेतकऱ्यांना तर तुम्ही एक शेतकरी 5 टन शेणखत टाकतात. तिथं जे हे शेणखत टाकतात ते 2.5 टन ते 3 काम करतात. त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जमिनीचा काउंट आहे ना 200-3,000च्या 5,000च्या पटीने वाढलेला असतो. काही गोष्ट पिकाला लगेच लागू होते. ज्यावेळेस तुम्ही 5 टन 6 टन एका टाईम टाकतात ते तर तुम्ही वर्षाला टाकलं वर्षाला 1 वर्ष तर चालतं. चालू पिकाला टाकलं त्याला पण लगेच लागू होतं. बरं, आपलं कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता द्या म्हणजे आपले प्रेक्षक करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9503064581. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. आणि जर आपलं काही शेणखत घ्यायचं, शेणखताविषयी माहिती आणखी हवी असेल तर आपण ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.
मित्रांनो आपण पाहत आहे इथे छान अशी बदकं पाण्यामध्ये पोहत आहेत. उंच असे नारळ. मित्रांनो इथं पाहू शकता ही मधमाशी. मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता हे रेशीम कशा प्रकारे बनत आहे. हे रेशीम किडे आहेत. इथे तुम्हाला दिसत आहे ते रेशीम किडे. मित्रांनो इथं गाया दिसत आहेत. मित्रांनो ही गाई जर आपण पाहत आहे तर जगातली सर्वात छोटी अशी बुटकी गाई आहे आणि तिचं ते छोटं वासरू आहे पुढे तुम्ही पाहू शकता. सर्वात छोटी गाय आहे म्हणजे बुटकी गाय आहे. तर आपण याच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. जात आहे जगातील सर्वात उंचीची गाय म्हणून ओळखलं जातं. 32 इंच आहे, 4 वर्ष वयाचे आहे, दुसरं होत आहे. कमी जागेमध्ये कमी चारा प्रमाण जास्त. दिवसाला ते वासरालापासून 1 किलोमीटर म्हणजे सकाळी संध्याकाळी 3 लिटर, दिवसभरात 3 लिटर दूध देतो. कमी जागेमध्ये आणि कमी चाऱ्यामध्ये दुधामध्ये फॅटचं प्रमाण 8% पुढं आहे. प्रोटीनचं प्रमाण पण 6.5च्या पुढं आहे. दूध चांगलं आहे. तुम्हाला गाड्या घ्यायच्या असतील तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही चॅनलमध्ये कॉन्टॅक्ट करा. 87 96 23 00 00 97 66 83 1000. मासा त्या फिश टँकमध्ये दिसतो. पॉज करा. बारामती कृषी प्रदर्शनमध्ये आलो आहोत. तिथे मत्स्य विभागात आलो आहोत. तर मत्स्य विभागाबद्दल पूर्ण डिटेल माहिती मत्स्य विभागाचे प्रमुख आपल्याला देतील की कशा प्रकारे आपण त्याला उत्पादन करू शकता आणि त्याच्यामधून आपल्याला कशा प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. सर सांगा. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत दाते. आपलं या ठिकाणी कृषक 2026 कृषी प्रदर्शनात कृषी विज्ञान केंद्राच्या मत्स्य विभागात आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. आपण या ठिकाणी बघतोय तर आपल्याकडे माशाचे पिलं तयार करण्यासाठी हाचेरी आहे आणि हाचेरीमध्ये आपण या ठिकाणी बघतोय तर अशा पद्धतीचे आम्ही पिलं तयार करतो. ऑक्सिजन भरून शेतकऱ्यांना हे पिलं शेततळ्यात सोडण्यासाठी देतो. तर आपल्याकडे कुठले पिलं तयार होतात तर कटला सायप्रनस या जातीचे आपण या ठिकाणी पिलं तयार करतो आणि शेतकऱ्यांना 1000चं पॅकिंगनुसार असे शेततळ्यात सोडण्यासाठी. सोबत आपण त्यांना मासेवाडीसाठी लागणारं खाद्य आहे या पद्धतीचं खाद्य या ठिकाणी आपण त्यांना देतो. हे खाद्य पाण्यावर तरंगतं आणि सहज मासे खातात. सर्वसाधारणपणे हे मासे 1 किलो होण्यासाठी 1 ते 1.5 वर्ष घेतात. शेततळ्यामध्ये 1 एकरचं शेततळं असेल तर साधारण 4 टनापर्यंत त्या ठिकाणी उत्पादन मिळतात. अशा पद्धतीचं जर आपल्याला मासे पालन करायचं असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मत्स्य विभागाशी संपर्क साधून 2 दिवसाचं प्रशिक्षण घेऊ शकता. 2 दिवसाचं प्रशिक्षण निवासी आहे. आपण सकाळी 10ला येऊन दुसऱ्या दिवशी 5ला जाऊ शकताय. जर आपल्याला प्रशिक्षण करायचं असेल तर आपण 94 22 51 91 34 या नंबरवर संपर्क साधून आपण प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करू शकतो. याशिवाय आपल्याला या ठिकाणी मोती पालन, खेकडा पालन याचंही या ठिकाणी प्रशिक्षण देऊ शकतात. महिला असतील, युवक असतील,
घरामध्येच हे प्रशिक्षण घेऊन उद्योग चालू करू शकतात आणि अर्थार्जन करू शकतात. याचंही 2 दिवसाचं आपण या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी देतो. दुसरी गोष्ट, आपण गोल टाक्याचं जे आहे बायोफ्लॉक प्रशिक्षण, जे कमी जागेत कमी पाण्यात, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो 6 महिने पाणीच बदलायचं नाही. पाणी न बदलता त्याच पाण्यामध्ये जर आपण 30,000 लिटरची टाकी असेल त्याच्यामध्ये 400 ते 500 किलो आपण उत्पादन 6 ते 8 महिन्यात घेऊ शकतो. दुसरा आहे दगडातला भाजीपाला, त्याला ॲक्वापोनिक्स म्हणतो. माशाचं पाणी फिरवून फक्त दगडामध्ये आपण भाजीपाला या ठिकाणी घेतलेला आहे. ते तुम्ही 2 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन आपण अशा पद्धतीने करू शकतो. त्याशिवाय ॲक्वेरियम, मासेपालन, ॲक्वेरियम घरामध्ये तयार कसा करायचा किंवा ॲक्वेरियम सेटअप कसा करायचा आहे, रंगीत मासे पालन कसं करायचं आहे, रंगीत माशाचा व्यवसाय कसा करायचा आहे, त्याचंही या ठिकाणी आपण 2 दिवसाचं प्रशिक्षण देतो. रंगीत मासे म्हणजे फिश फिश टँक तयार करणे, ॲक्वेरियम सेटअप तयार करणे, तुम्ही घरी सुद्धा करू शकतो जर प्रशिक्षण घेतलं तर. याच्यासाठी करायचं असेल तर अवश्य कृषी विज्ञान केंद्राच्या मत्स्य विभागाला भेट द्या आणि 94 22 51 91 34 या नंबरला संपर्क साधून प्रशिक्षण आणि माशाचे पिलं, माशाचे खाद्य, रंगीत मासे एक ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. धन्यवाद. त्याची नाही फी आहे, कारण आपण हे निवासी ठेवतो, याच्यामध्ये जेवण राहणं वगैरे आहे, त्याच्यामुळे याची फी असते. साधारणपणे फी आहे 2 दिवसाची 4,000.